तरुणांना उपदेश केलेला आवडत नाही हे मला माहिती आहे. आई वडिलांना आमचं मन कळतच नाही अशी बहुतेक सर्व तरुणांची तक्रार असते. मित्रमैत्रिणींसमोर आई वडील काहीही जरी बोलले तरी सुद्धा आपला अपमान होतो. अक्षता, हे सगळं मी बोलतोय, तू असं म्हणशील की माझा या सगळ्या गोष्टींशी काय संबंध. मुळातच जोशांच्या घराशी माझा काय संबंध सांगतो. तुमच्या सुनंदा मावशीमुळे जोशांच्या घराशी माझा संबंध आला, ओळख झाली, ओळख नंतर वाढली, घरोबा झाला. अर्थात त्याआधी मी तुझ्या आईला ओळखत होतो, खूप आदरानं ओळखत होतो, ती प्राध्यापिका असल्यापासून. कसं असतं, जी मोठी माणसं असतात ना, ती कुठल्याही पदावर जरी नसली तरी सुद्धा ती मोठीच असतात. तुझी आई खूप मोठी आहे. हा, तुझ्या वडिलांना त्यांची लायकी असून सुद्धा आयुष्यामध्ये ज्या गोष्टी मिळायला हव्या होत्या त्या मिळाल्या नाहीत. आता त्या का मिळाल्या नाहीत याची चर्चा करण्याची खरं तरी वेळ नाही. सांगायचा मुद्दा एवढा की अशा आई वडिलांच्या घरामध्ये जन्माला जरी तू आली नाहीस तरी सुद्धा अशा घरामध्ये तू आलीस, त्यांच्या संस्काराने मोठी झालीस. आता तुला सामान्यपणे आयुष्य नाही जगता येणार. तुझे बाबा परदेशात गेले आहेत, तुझी जबाबदारी माझ्यावर टाकून. मला तू खूप सुखी व्हायला हवी आहेस. हे बघा, तू समंजस आहेस म्हणून तुला मी 4 गोष्टी सांगणार आहे. त्या ऐक. पटल्या तर त्याप्रमाणे वाग, आणि पटल्या तरच त्याप्रमाणे वाग, कारण न पटलेल्या गोष्टी करून आयुष्यामध्ये कोणी कधीही सुखी होत नाही. नशिबा, तुला गंमत सांगतो. एका धनाढ्य माणसाच्या मुलाला आयुष्यामध्ये क्रिकेटर व्हायचं होतं. क्रिकेटची भयंकर आवड त्याला. त्याने वडिलांकडे ते बोलून दाखवलं. झालं लगेच. वडिलांनी एक प्रशिक्षक बंगल्यावर नेमला, भला मोठा पगार देऊन. पण क्रिकेटचं प्रशिक्षण काही एकट्याला घेता येत नाही. त्याच्याबरोबर खेळायला इतर मुलं असायला हवीत. बंगल्यावर असलेल्या सगळ्या नोकरांच्या मुलांना मग फरमान निघालं त्याच्याबरोबर क्रिकेट खेळण्याचं. प्रशिक्षण सुरू होतं, सराव सुरू होता. कालांतरानं त्यातला एक जण क्रिकेटर झाला. तो त्या धनाढ्य माणसाचा मुलगा नव्हता. त्या बंगल्यावर काम करणाऱ्या माळ्याचा मुलगा त्यानंतर खूप मोठा क्रिकेटर झाला. नशिबाचा भाग. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की हा नशिबाचा भागही तुझ्यावर फिदा आहे. मग आता यापुढची आयुष्यातली वाटचाल जर 4 चौघींसारखी सामान्य मुलगी म्हणून जर तू करणार असेल तर मग तुझी गणना कर्मदळिद्री या गटामध्येच मोडेल. तुला खूप मोठं व्हायचं आहे. मान्य आहे मला, तू तरुण आहेस, नाच गाणी तुला आवडतात, पण म्हणून त्याच्यामध्ये किती वेळ घालवणार आहेस ठरव ना. का आयुष्यामध्ये त्याच्यामध्येच करिअर करायचं ठरवलंय? त्यात करिअर करायचं असेल तर ठीक आहे, पण जर करिअर करायचं नसेल तर मग त्याच्यामध्ये वेळ फुकट घालवायचा नाही. आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते आत्ता ठरवायला हवं. आपण करतो त्या गोष्टीनं घरचे लोक आडकाठी करत नाहीत, घेत नाहीत याचा अर्थ बेबंद बेधुंद वागण्याचा आपल्याला परवाना आहे असं समजण्याचं कारण नाही. मी काल नव्हते जाणार, माझ्या मैत्रिणींनी खूप गळ घातली म्हणून. चूक.
आपण केलेल्या चुकीची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलणं चूक. भले भले तिने तुला गळ घातली असेल, आग्रह केला असेल, पण शेवटी त्या डिस्क मध्ये गेलीस ती तू तुझ्या पायानेच गेलीस ना. अक्षता बेटा, जे तरुण मी माझ्या मित्रांमुळे बिघडलो असं ज्या वेळेला सांगतात ना, त्यावेळेला त्यांचा मला संताप येतो, चीड येते मला. अरे एखाद्या गैरकामाला, एखाद्या गैर गोष्टीला आपण नाही म्हणू शकतो. आपण ज्या वेळेला नाही म्हणतो त्यावेळेला समोरच्यालाही त्या चुकीच्या मार्गापासून आपण परावृत्त करतो. आयुष्यामध्ये नाही म्हणता आलं पाहिजे. येणाऱ्या परिस्थितीला हो 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 जी 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 असं म्हणून आयुष्यात कोणी मोठं होत नाही ना. काय झालं? काही नाही, बहुतेक माझं वय झालं. असं का म्हणताय? अगं, तरुणांना उपदेश केलेला आवडत नाही हे मला माहीत असूनही तू आपली ऐकतेस म्हणून किती भसा 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 बोलतोय मी. तुम्ही बोला ना काका, मला तुमचा प्रत्येक शब्द पटतोय. माझा प्रत्येक शब्द तुला पटतो आहे हे मला तेव्हा पटेल जेव्हा तुझ्या वागण्यामध्ये मला काही फरक दिसेल. मी बाबांशी काही गोष्टी बोलते, पण त्या मला आईशी तितक्या स्पष्टपणे नाही बोलतायत. माझ्याशी बोल, माझ्याशी बोल ना. मी काका आहे तुझा, केव्हाही ये, मी मोकळाच असतो, मला काय काम असतं. केव्हाही ये, कुठल्याही गोष्टीची आपण चर्चा करू, सल्ला विचार. गोष्ट एक लक्षात ठेव, कधी चुकीचा सल्ला मी तुला देणार नाही. बेटा, तुझे वडील तिकडे लंडनला गेले तुझ्या आनंदासाठी, तुझ्या सुखासाठी. तू आग्रह धरलास म्हणून. तू उद्या मोठी झालीस त्याला किती आनंद होईल वर्णन करू शकशील? मोजमाप करता येईल त्याचं? तुला मोठं व्हायचं आहे, खूप मोठं, खूप खूप आभाळा एवढं मोठं व्हायचं आहे तुला. आमच्या चिंगीकडे, आमच्या अक्षताकडे, त्यानंतर माना उंच करून बघता बघता आमच्या टोप्या पडायला हव्यात, लक्षात ठेव. एनिथिंग रॉंग? आज सकाळपासून गप्प गप्प काय? मौनव्रत आहे का आज? नचिकेत काय बोलला? अरे मग माझं काही चुकलंय का? हं, तुम्ही ही जी माझी मगाचपासून अशी उलट तपासणी घेताय ना, ते चुकतंय. हो, म्हणजे सकाळपासून तू अपसेट आहेस, हे तर खरंय. हो, थँक्स. नुसती मान न हलवता हो म्हणालीस, बरं वाटलं. आकांक्षा, मी तुझा नुसता बॉस नाहीये, मित्रही आहे. हा, म्हणजे निदान मी तरी तसं मानतो. हे बघ, नुसतं असं गप्प राहून प्रॉब्लेम सुटणार आहेत का? टेन्शन्स कमी होणार आहेत का? माझे प्रॉब्लेम्स चार चौघांसारखे नाही आहेत, आणि जे काही आहेत ते मी स्वतःहून ओढवून घेतलेले. तनू शाळेत तन्वीर आकांक्षा जोशी असं नाव लावतो. मधलं नाव हे वडिलांचं नाव असतं असं कोणीतरी कधीतरी त्याला शिकवतच, की मग पुढचे 2 दिवस तो सारखं माझं डोकं खात राहतो आणि त्याच्या त्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देत राहावं लागतं मग मला. सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला खरंच असं. तुमच्या सॉरीची मला गरज नाहीये, मला कोणाचीही सहानुभूती नकोय.
मीही योगाच कुणालाही सहानुभूती दाखवत नसतो. इट्स ऑल राईट. मला एवढंच म्हणायचं होतं की सर, माझे प्रॉब्लेम्स आणि माझ्या कामातलं माझं कॉन्सन्ट्रेशन आणि परफॉर्मन्स यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाहीये. माझं काम मी चोख करते आणि यापुढेही मी ते चोखच करत राहीन. हा विश्वास तुम्ही प्लीज बाळगा माझ्याबद्दल. माय गॉड आकांक्षा, अगं किती रागवतेस, किती चिडतेस, फणाकडून अंगावर येतेस तू. नाही ठीक आहे, मला तुझा स्वभाव माहिती आहे. उद्या माझ्या जागी दुसरा एखादा जाऊ बॉस. देत ना. या डिस्कशनला काहीही अंत नाहीये प्लीज. पण मला हे मान्य करायला हवं की मला बोलून बरं वाटलं. देअर यू आर. तन्वीरलाही असंच वाटत असेल ना. तुझ्यावर प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर उत्तर मिळो अथवा न मिळो, पण बोलून त्यालाही बरं वाटत असेल की नाही. दे ना, जमतील तशी उत्तरं दे त्याला, पण बोलणं थांबू नकोस त्याचं. येस सर. कामाचं बोलूया आता. ऑफकोर्स, मी सांगतोय ते काम कर. कॉफी संपव आधी. बाबा चला ना आपण फिरायला जाऊया. मुनी, मला कंटाळा आला. बाबा चला ना कार मधून जाऊया. तुला सांगितलं ना मला कंटाळा आलाय म्हणून. बाबा तुम्ही मला कधीच फिरायला नेत नाही. तू गप्प बस. मोनू, निशांत, तू ओरडलास तिला? अजून लाडवून ठेवतो तिला, मग माझ्या डोक्यावर बसेल आणि मीरा वाटेल. तू गप्प ग. अरे काय चाललंय का तुझं? किती लहान आहे ती, आणि तुझा राग तू तिच्यावर नको काढूस. तुला जर तिचा एवढा पुळका आला असेल ना तर घेऊन जा इकडनं, आणि तू पण जा. चल मोनू, आपण जाऊया फिरायला बाहेर. चल. बाबांना खूप टेन्शन येत ना बेटा, म्हणून ओरडले. रडू नको. महाजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे डायरेक्टर, काय वेळ आली तुमच्यावर. राहता बंगला विकण्याची वेळ आली. ज्या बंगल्यात तुमच्या वडिलांनी मोठ्या उद्योगाची स्वप्न पाहिली, स्वप्न पाहायला शिकवलं, ज्या बंगल्याच्या पोर्चमध्ये एका वेळी 4-5 महागड्या गाड्या आणल्या, नोकर चाकरांचा ताफा असायचा, पाहुण्यांची वर्दळ होती, सामाजिक कार्य करण्यासाठी जिकडे देणग्या मागायला लोक यायची, लक्ष्मी पाणी भरायची ज्या वास्तूत, ती वास्तूच आता विकावी लागणार आहे. आणि ती विकून येणाऱ्या पैशावर उदरनिर्वाह करण्याची वेळ आली तुमच्यावर. महाजनांच्या कुटुंबाबद्दल सगळ्यांना अभिमान होता, अप्रूप होता. कुणाची नजर लागली कोणास ठाऊक. वाटण्या झाल्या, अन्याय झालाय माझ्यावर. अन्याय झालाय माझ्यावर तो त्या 2 तोट्यात चालणाऱ्या कंपन्या मिळाल्या म्हणून नाही, तर या सगळ्या अपयशाला मी कारणीभूत आहे असा सगळ्यांनी माझ्यावर आरोप केला. माझ्या याच रक्ताच्या माणसांनी. कुणास ठाऊक काय लिहून ठेवले नशिबात. कॉफी, गरम गरम कॉफी. अरे वा, आज एकदम कॉफी करायला कसं काय बे सुचलं तुला? आधी कशी झालीये ते सांग. वा वा वा, उत्तम. पण आज आपण आता घरात कशा काय? नाही म्हणजे संध्याकाळ झाली, बाहेर फिरायला नाही गेलीस ते? संध्याकाळच्या वेळी आपलं घर कसं दिसतं, आपल्या घरात काय काय चालतं, तू आणि आजी काय काय करता, कुतूहल होतं मनात. म्हटलं राहून बघूया घरी. अरे वा,
पण आज संपूर्ण दिवस तू घरातच आहेस. का? कॉलेजला गेले होते ना. पण तिथून सरळ तू घरी आलीस. नाही म्हणजे 2-3 दिवस मी ऑब्झर्व करतेय की तू कॉलेजला जातेस, तिथून सरळ घरी येतेस, घरी आल्यावर मुकाट्याने 4 घास जेवतेस, ते झालं की मग थोडीशी वामकुक्षी घेतेस आणि मग संध्याकाळी परत मुकाट्याने अभ्यासाला बसतेस. हे सगळं कशामुळे? नाही म्हणजे हा वागण्यातला बदल कशामुळे झालाय? चांगला आहे की वाईट? अतिशय उत्तम आहे, चांगला आहे, पण तेवढाच धक्कादायकही आहे. काय नाही ग, जरा स्वतःला शिस्त लावण्याचा प्रयत्न करते. बघूया किती दिवस टिकतंय. टिकेल टिकेल, मनापासून ठरवलंयस ना, मग टिकेल. काय तुझ्यासाठी थोडस अवघड आहे, नाही असं नाही, पण काय चिंगू, चांगल्या सवयी अंगात मुरायला थोडासा वेळ लागतो. पण एकदा का त्या सवयी लागल्या ना की मग शेवटपर्यंत टिकतात. पण तरी सुद्धा हा बदल कशामुळे झालाय हा प्रश्न कायम आहे. याला कारणीभूत आहे बाबांची लंडन ट्रिप. त्यांचा कमबॅक माझ्या मनावर खूप परिणाम करून गेलाय. त्यांची तयारी करायच्या निमित्ताने आम्ही खूप गप्पा मारायचो. बोलता बोलता एकदा ते मला म्हणाले, माझ्या चुका दाखवतेस, मला जबाबदारीने वागायला सांगतेस, पण स्वतःच काय? तुझे असं वेळी अवेळी घरी येणं, त्याबद्दल विचारलं की आकांतांडव करणं, हे शोभतं? MA झाल्यावर पुढे काय करायचं ह्याचा कधी विचार केलायस? खूप छान समजावून सांगितलं त्याने मला. त्यांनी मला जसं एक प्रॉमिस दिलंय ना, तसंच मीही त्यांना दिलंय. आणि ते प्रॉमिस तू काय दिलंयस हे तुम्हाला योग्य वेळ आल्यावरती सांगशील. आणि तू मला ते सांगच असा माझा आग्रही नाही. फक्त एकच सांगते चिंगू, जर ह्या मार्गामध्ये माझी तुला काही मदत लागली तर मी जरूर करेन. माझी तेवढी तयारी आहे. एक आहे, ह्या मार्गावर चालणं अवघड आहे. नुसतं चालणं अवघड नाहीये, तर या मार्गावर टिकून राहणं हे जास्त अवघड आहे. आई, एक मिनिट उभी राहा ना. अगं उभी राहा ना. काय? शुभास्ते पंथान संतू. ऑल द बेस्ट. थँक्यू. निशांत, आय एम सॉरी ग, मी चुकलो. मोनी कशी? खूप रडत होती, आता बरी आहे. झोपली? आत्ता झोपूनच येते मी तिला. आय एम सॉरी, आय लॉस्ट माय टेन. पण तूच सांग, मी इतके प्रयत्न करतो पण माझ्या प्रयत्नाला यशच येत नाही. रिलॅक्स निशांत,
तू जर असे हातपाय गाळलेस तर मग आम्ही दोघींनी कुठे जायचं? आम्ही दोघींनी कुणाकडे बघायचं सांग मला. अगं पण मी निशांत, झोप आता. हं?